आता मेंढी पालनामध्ये ही बारकी कोकरं माती खातात सर्वांना माहिती आहे, पण का खातात हे कुणाला माहिती आहे का? तर आपण काय करतो, ह्या गोष्टींचा विचारच करत नाही की ह्यांना का खायची गरज पडली आणि ती का खातात, त्याचं पण मी कारण सांगतो. तर मी थोडासा अभ्यास केला ह्या कोकरांबद्दल आणि ज्याप्रमाणे ती माती खातात ना त्याप्रमाणे बारीक असा एक म्हणजे खुराक केला मी. थोडंसं सोयाबीन, गोळी पेंड आणि ह्याचं काप स्टार्टरचं बारीक ज्या पद्धतीनं माती असते त्या पद्धतीनं भुसा केला आणि त्याच्यानंतर ह्या पिल्लांना ठेवला होता. अजिबात म्हणजे कुठल्याच पिल्लानं असं न खाणं किंवा काय, तर ते लहान पिल्लासारखं म्हणजे त्याला चव लागणे किंवा फ्लेवर, म्हणजे आपल्याला कसं वेगवेगळे फ्लेवर येतात तशा पद्धतीतलं फ्लेवर लागल्यामुळे त्यांनी खायला सुरुवात केली होती तेव्हा. आणि 3 ते 4 दिवसापासून ते खातात. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण असं करून देऊ त्या पद्धतीनं ते खातात. आता बघू शकता ही सर्व मादे इथं माझ्या खात आहेत. तर ह्यांना काय होतं आहे की 8 ते 10 दिवसामध्येच त्यांना जी काय खायची सवय लागलेली असते. आपलं कसं असतं सर्वांचं दुधावरती जास्त फोकस असतो आणि खुराकाकडं किंवा चाऱ्याकडं फोकस पहिल्यांदा नसतोच मुळातच. कारण आपलं एक मेंटॅलिटी असते की आपल्याला की पिल्लांनी दूध पिलं पाहिजे एवढं आपल्याला माहिती असतं, पण आपल्याला कळलं पाहिजे की हे माती खातं याचा अर्थ चारा पण खाणार आहे. पण त्या पद्धतीतला चारा बारीक आपल्याकडे नसल्यामुळे काय होतं की हे खात नाही. मग आपण काय करतो की जे मोठ्या गव्हाणी असतात त्यातलाच थोडा टाकतो. तर तसं नका करू. ज्या पद्धतीनं बारीक माती असते त्या पद्धतीनं तुम्ही जर का त्यांना ज्वारीचा कडबा, मुरघास किंवा जो काही हिरवा चारा करणार असाल तो तेवढा बारीक करून जर ह्यांच्या पुढ्यात ठेवला तर 100% 8 ते 10 दिवसात खातात. आणि त्याच्यानंतर जे एकदा खायला लागलीत की दुधाचा जो काही प्रेशर असतो आपल्यावरती म्हणजे मादीवरती तो कमी होतो आणि त्या पद्धतीनं अशा माद्या होतात. काहीही त्रास होत नाही. फक्त तुमचं नियोजन पाहिजे. जर का ते बारीक माती खाते ह्याचा अर्थ त्याला काहीतरी खाण्याची आवड होते. आणि आवड म्हणजे कसं की त्याचं तोंड लहान असल्यामुळं त्याला त्या पद्धतीनं खायला दुसरं काही चाराच नसतं तुमच्यात. ज्वारीचा कडबा तुम्ही टाकला तरी मोठा असतो, जरी हिरवा चारा किंवा मुरघास जरी टाकला तरी त्याला ते खाता येत नसतं. पण बारीक जर चारा करून टाकला, आता मी तुम्हाला दाखवतो गव्हाणीमधला माझा चारा. आता हा गव्हाणीमधला चारा आहे, हा सेम मातीसारखा आहे. आणि जर काय असा चारा जर त्या पिल्लांना भेटला तर 100% ती पिल्लं खाणारच आहेत ना. आणि त्याच्यामुळं आपल्याकडचे जे प्राणी आहेत म्हणजे माझ्याकडचे वैयक्तिक सांगतो आहे ते क्वालिटीमध्ये राहतात. कारण ते 8 ते 10 दिवसापासूनच खायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा दुधाचं एवढं जास्त प्रेशर येत नाही त्यांच्यावरती. तर त्यांचा जो काही खाण्याचा प्रेशर आहे तो असतो. आणि किती खाणार आहेत तर जास्तीत जास्त 10 ते 12 ग्राम खातात. 10 ते 12 ग्राममध्ये त्यांचं पोट एकदम ओके राहतं आणि ते 10 ते 12 ग्राममध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकतं. त्यामुळे तुम्ही जर काय असं करत असाल आणि तुम्हाला जर असं काय करायचं असेल तर 100% एकदा असा प्रयोग करून बघा. जेवढा बारीक चारा करता येईल तुम्हाला तेवढा बारीक करून ह्या पिल्लांसाठी ठेवा. पिल्लं आणि उंचीवरती असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तो पर्यायच नसतो. कारण आपली संकल्पना मेंढीपालनात असं काय सांगायचं म्हटलं तर लोकांना काय वाटतं की हे काहीतरी वेगळं सांगते. कारण काय आजपर्यंत असं कुणी केलं नाही आणि असं कोण सांगतही नाही. कारण प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगणं असतं आणि प्रत्येकाचं म्हणजे मोठंच हे माती खाते, ह्याला हे औषध दिलं पाहिजे, ह्याला ते औषध दिलं पाहिजे, त्याला ते केलं पाहिजे. अरे पण का करायची गरज लागते ह्याचं कारण कोण शोधत नाही आणि त्याच्यामुळं मेंढीपालन लॉस जातं. तर जे काय आपल्याकडं आहे, जे काय आहे त्याच चाऱ्यातून किंवा त्याच खुराकातून कशा प्रकारे कमी पैशामध्ये मेंढीपालन करता येईल ह्याचं तुम्ही लक्ष ठेवा, तरच ते मेंढीपालन सक्सेस होईल. तर माझ्याकडची जी पिल्लं असतात म्हणजे ही बघा किंवा हे बघा, ह्या सर्व पिल्लांना ना 8 ते 10 दिवसामध्ये मी खायला सुरुवात करायला होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी खाल्लं पाहिजे. म्हणजे नुसत्याच दुधावरती आपल्या लोकांचं संकल्पना असते की त्यांनी 3 महिने दूध पिलं पाहिजे. अरे पण ते माती का खातं? त्याला काहीतरी खाण्याची आवड होत असेल ना, टेस्ट लागत असेल काहीतरी, म्हणून ते माती खाते ना. मग त्याच्यासाठी आम्ही असा बारीक भुस्सा केला, खुराक बारीक केलं आणि त्याच्यानुसार त्यांना दिलं. 100% खात आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आणि आत्ता जी ही प्राणी आहेत माझ्याकडे जे पण लहान पिल्लं वगैरे जे काय, कुठलेच कॅल्शियम, कुठलंच व्हायटॅमिन एच किंवा कुठलंच ब्रोटॉन असं काहीच द्यायची गरज नाही. तरीसुद्धा 3 ते 4 महिन्यामध्ये ती 40 किलोपर्यंत आरामशीर होत आहेत. कारण काय केलं मी, तुम्ही मस्त देताय की 10 किलो आणि 20 किलो खायला घालताय, पण ते किती पचतं आहे
आणि किती बारीक करून देता ह्याच्यावरती तुमचं डिपेंड आहे. तुम्हाला जर एखादं अन्न दिलं आणि ते कच्चं असेल, शिजलेलंच नसेल, तुम्ही काय खाऊन ते पचणार आहे का तुम्हाला? नाही. तसंच मग ह्या मेंढ्यांचं आहे, ह्यांना जे आपण खायला देतो ते एकदम बारीक बारीक म्हणजे जो भुस्सा असतो ना त्या प्रकारचा चारा ह्यांना असतो. आता गव्हाण्यामध्ये बघू शकताय तुम्ही काय पद्धतीनं प्राणी खात आहेत, तर हे त्यांच्या आवडीचं खाद्य आहे. कारण त्यांना हे सगळं काय जे काय आपण खायला घालतो त्याच्यामध्ये थोडासा सोयाबीनचा स्मेल येतो, थोडासा मक्याचा स्मेल येतो, परत ज्वारीचा कडबा असतो, मुरघासाचा स्मेल असतो आणि ह्या सगळ्या स्मेलमुळे त्यांना काय वाटतं की हे जे काही टाकलेलं आहे आम्हाला ते खुराकच आहे आणि त्याप्रमाणे ते खात असतात. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की पिल्लं वेगळी ठेवणं, आईपासून वेगळं ठेवा, हे करा ते करा, पण काही गरजच नसते. माझी पिल्लं कधीच आईपासून वेगळी नसतात आणि पिल्लांसाठी वेगळं काय असं कंपार्टमेंटही नाही. फक्त पिल्लांसाठी काय केलं आहे की हितेमध्ये हे जे कप्पा आहे ह्या मध्ये कप्प्यामध्ये त्यांना खायला असतं. जेव्हा त्यांना यायचं त्यांनी इथं खायचं, परत त्यांच्या आईकडे जाऊ शकतात, परत येऊ शकतात, अशा पद्धतीनं नियोजन केलं आहे. पण आपल्याकडे काय होतं, मेंढीपालनात जी संकल्पना असते ही कुणाला एकदम म्हणजे एक्झॅक्ट कळत नव्हती. हा बाबा हे होते मग त्याच्यावरती औषध काय, मग ते होते मग त्याच्यावरती औषध काय, मग त्याच्यापेक्षा हे होऊच नाही ह्याची कोणी संकल्पना केली नाही. आणि मला तेच करायचं होतं, कारण मला ह्यांचा औषध इंजेक्शन मला स्वतःला वैयक्तिक येतच नाही. आणि मग मला जर येत नसेल तर मी ह्यांना करणार काय. म्हणून मी काय केलं की माझं थोडंसं थेरपी वेगळी केली आणि मी ह्यांना हे होऊच नाही ह्याचा कसा काय करता येईल ह्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार हे मेंढीपालन आहे. आज जी काय प्राणी वजनाला आहेत माझ्याकडं, मी सांगतोय ना क्वालिटी नाहीच आहेत, तरीसुद्धा जी काय प्राणी वजनाला आहेत एकही रुपयाचं कॅल्शियम दिलं नाही, एकही रुपयाचं टॉनिक दिलं नाही. आज माझा तुम्ही शिवा बघू शकता, मी शिवाला आज केस कट केलेत, तुम्हाला मी दाखवतो. शिवा केस कट केल्यानंतर काय क्वालिटीमध्ये दिसतोय तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, तर हे एकदम म्हणजे एक म्हणजे वेळ कसं असतं माणसाला त्या पद्धतीनं आपण केलेलं काम आहे आणि तो शिवा तर एक नंबर आहे. आता ह्याचं बघू शकता, हे पिल्लं बघू शकता माझ्याकडलं आहे, ह्याचंसुद्धा केस म्हणजे ग्रोथ आपण म्हणतो ना की मेंढी पालन कसं केलं पाहिजे, तर ह्या पद्धतीनं केलं पाहिजे. लहान पिल्लांची जेवढ्या लवकर 1.5 महिन्यामध्ये जेवढी केसं काढता येतील तेवढी कापून टाका. जेवढा बारीक चारा करता येईल तुम्हाला ह्याच्यामध्ये बघू शकता, बारीक जेवढा चारा करता येईल तेवढा बारीक चारा करा. कारण आजपर्यंत 8 ते 10 दिवसामध्ये कुठल्याच पिल्लांना खाल्लं नाही. कारण काय आहे, प्रत्येक जणांना तेच म्हणणं आहे की पिल्लं 2 ते 2.5 महिन्यानंतरच चारा खातात. पण हे जर 8 दिवसामध्ये चारा जर खात असेल, खुराक खात असेल, तर 100% तुम्हाला कुठलंच कॅल्शियम द्यायची गरज नाही, कुठल्याच वजनाचा काहीच फरक होणार नाही. हे लिहून ठेवा. आता तुम्ही म्हणाल की एवढं सर्व कसं काय, तर कसं होतं आहे की आपल्याला जो छंद असतो, प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो, तसा मला ह्या मेंढ्यांचा छंद आहे. आता माझ्या डोक्यामध्ये 8 टाके आहेत, आज माझ्या डोक्यामध्ये 8 टाके पडलेले आहेत. तरीसुद्धा मला असं वाटलं की नाही आपण आज ह्या शिवाची आणि ह्या दोघांची केसं कापली पाहिजेत आणि मी त्या दोघांची आज केसं कापलेले आहेत. कारण काय, जिथं तुम्हाला आवड होती किंवा जिथं तुम्हाला त्रास होत नाही ना ते काम तुम्ही 100% करू शकता. त्याच्याप्रमाणेच हे मेंढीपालन आहे. जर का हे ग्राउंडला असताना मला जर आजारी आता ज्या पद्धतीत मी आहे त्या पद्धतीत मला कोणी सांगितलं असतं नाही तर झाडू मारू शकलो नसतो, कारण ते त्रासाची गोष्ट आहे. पण हे आनंदाची गोष्ट असल्यामुळं मला करायला खूप आनंद होतो आणि त्या पद्धतीनं मी करत असतो. तुम्ही पण काय करायचं आहे की जास्त प्रेशर नका घेऊ, जेवढ्या सुटेबल पद्धतीनं तुम्हाला जे काही करता येईल काम आणि जेवढं सोपं काम होईल त्या सोप्या कामाचे जे काय तुमच्याकडे टॅक्ट असतील किंवा काय जी संकल्पना असेल ना ती अंमलात आणा आणि त्याच्यानुसार करा. खरोखर मी तुम्हाला सांगतो हे मेंढीपालन ना कधीच लॉस जाणार नाही, तुम्हालाही कधी त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं मेंढीपालन चालतं आणि एकदम म्हणजे खरोखर एवढा त्रास असूनसुद्धा मी प्रत्येक वेळी दिवसातून 1 ते 2 तास शेडमध्ये येतो, कारण मला जी इथं रिलॅक्स वाटतं ते बघू शकता. आता तिकडं त्याची केसं कापले ते तो बाहुबली आमचा काय करायचं चाललं आहे. तर हे म्हणजे असं ह्या पिल्लांचं असतं. आता ते जे आजच केसं कापले ते बाहुबलीची आणि तो आज त्यांच्याबरोबर टक्कर खेळायला लागला आहे. तर हे म्हणजे पिल्लांना ॲक्टिव्हिटी म्हणजे जसं की त्यांना जसं फ्रेश वातावरण पाहिजे किंवा झालं पाहिजे अशा पद्धतीनं पिल्लं होतात. त्यामुळं फक्त काय करायचे की आपली संकल्पना त्या पद्धतीनं पाहिजे की नाही आपल्याला झिरोमध्ये जे काही झिरो चारा आहे त्या झिरो चाऱ्यामध्येच हे सगळं काय झालं पाहिजे. जास्त करून आपण आता जे काय मेंढीपालन करणारी संकल्पना आहेत त्या सर्वांचा फक्त एकच फोकस असतो, ह्यांना खुराक घाला, ह्यांना चांगला खायला घाला
आणि ह्यांना फक्त वजन चांगलं करा. अरे पण त्या पद्धतीनं करताना आपल्या खिशामध्ये किती जोर पडतो आहे किंवा आपल्या खिशामध्ये काय बॅलन्स राहतं आहे ते बघितलं पाहिजे. आता माझा शिवा नाही म्हटलं तरी 35 किलो आहे, 35 प्लस असेल, अजून वजन नाही केलं, पण त्याला खर्च किती आला? 1200 ते 1500 रुपये खर्च आला असेल आत्तापर्यंत त्याचं 35 किलो बनवायला. आणि जर अशा पद्धतीनं जर प्राणी बनत असतील, आज नाही म्हणलं तरी कुणी जरी म्हणलं ना तरी 10 ते 12 हजारात तो घेऊन जाऊ शकतो. आणि केस कापल्यानंतर काय परिस्थिती होती ना ते तुम्ही बघू शकता. आमचा बाहुबली आहे आणि हा बाहुबली आता सांगतोय की माझी पण केस कापलेत आणि केस कापल्यानंतर ही प्रत्येक पिल्लं असं ह्या पद्धतीनं म्हणजे ॲक्टिव्ह होतं आणि त्याच्यानंतर मग जी ग्रोथ होते ना ती एक नंबरच होते. आता हा कॅप्सूल बघू शकता, कॅप्सूलचा भाव इथं नाही आहे पिस्तूल, पण कॅप्सूलचा आणि पिस्तूलचं पण सेम कंडिशन आहे आपलं, की कॅप्सूलची पण आपण केस कापली होती तर आणि त्याच्यानंतर त्यांची जी ग्रोथ झाली ती सुपर क्वालिटीमध्ये. तर तुम्ही पण प्रत्येकानं ते एक संकल्पना ठेवा की आपला खर्च कसा होईल, खर्च कमी कसा होईल आणि ह्यांना राहण्याची व्यवस्था कशी चांगली करता येईल. ह्या 2 गोष्टी केल्यात ना मी तर सांगतो की मेंढी पालनासारखा पैसा कशामध्येच येणार नाही. कारण हे कचरा खाऊन जगणारी जात आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर संकल्पना करायची असेल तर 100% अशी करा. पण माझं तर एक वैयक्तिक आहे, जर 35 ते 40 किलो चा प्राणी बनवायलासाठी जर 1200 ते 1500 रुपये लागत असतील तर असे प्राणी बनवायला काहीच हरकत नाही. त्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर 100% तुमचं नियोजन चांगलं होईल. आणि बघू शकता आमचा बाहुबली आज म्हणजे त्याचं केस कापल्यानंतर जो रंगामध्ये आला आहे आता तो सांगतो आहे बाहुबली की मी एक मेल आहे आणि माझं नाव बाहुबली आहे. आता ही सर्वांबरोबर कॉम्पिटिशन करणार, कारण त्याला जी ॲक्टिव्हिटी वाटते जेव्हा केस कापल्यानंतर म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं त्या पद्धतीनं तो करत आहे. आणि आमचा पिस्तूल बघू शकता, खाण्यामध्ये इतका गोंग आहे आणि तुम्ही म्हणता ना 5 किलो 10 किलो खायला घालू, मी तर म्हणतो 2 ते 2.25 किलो खायला घालतो त्यांना. ह्याच्या पलीकडे खायला पण घालत नाही. 2 ते 2.25 किलो जास्तीत जास्त खात असतील, त्याच्या पलीकडे खात नाही. पण जे काही त्याला चारा देतो आपण तो एकदम सुपर क्वालिटीमध्ये, म्हणजे तुम्ही म्हणाल की एकदम क्वालिटीचा चारा क्वालिटीचा नाही तर चारा बनवून देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुपर क्वालिटीची. गावाने बघू शकता आमच्या खायलाच घातलं नाही. संध्याकाळच्या 5 वाजल्या तरी तुम्ही म्हणाल खायलाच घातलं नाही, तर त्यांना खायला घातलं होतं आणि त्यांनी खाऊन अशा प्रकारे गावाने साफ केलेले आहेत. तर अशाप्रमाणे जर तुम्ही चारा करून जर घातला ना पिल्लांना, 100% तुमच्या पिल्लांना कुठलंच बाहेरचं कुठलंच कॅल्शियम कुठलंच म्हणजे काहीच करायची गरज नाही आणि खुराकसुद्धा कमी द्यावं लागतं आणि त्याप्रमाणे हे प्राणी बनतात.